अष्टावक्र गीता आत्मज्ञानाचा प्रवास. देह की आत्मा. अष्टावक्रांनी पहिल्याच दिवशी जनकांचा भ्रम कसा दूर केला. जर मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारला, तुम्ही कोण आहात? बहुतेक जण आपले नाव सांगतील. काही जण म्हणतील मी डॉक्टर आहे, शिक्षक आहे, व्यापारी आहे, आई आहे किंवा वडील आहे. पण जर हे सर्व काढून टाकले, नाव, नाते, व्यवसाय, शरीर, तरी मी उरतो का? हा प्रश्न हजारो वर्षापूर्वी राजा जनकासमोर उभा होता. आणि त्या प्रश्नाचे उत्तर ऋषी अष्टावक्रांनी एका वाक्यात दिले. तू शरीर नाहीस, तू शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहेस. हे वाक्य ऐकायला सोपे वाटते, पण त्याचा खरा अर्थ समजला तर संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत देह आणि आत्म्यात नेमका काय फरक आहे आणि अष्टावक्रांनी राजा जनकांचा सर्वात मोठा भ्रम कसा दूर केला. राजा जनकाचा पहिला प्रश्न. परंपरेनुसार अष्टावक्रांच्या ज्ञानाने प्रभावित झाल्यानंतर राजा जनकांनी त्यांना नम्रपणे विचारले, भगवन, मला ज्ञान कसे प्राप्त होईल, मुक्ती कशी मिळेल आणि वैराग्य कसे येईल? हा प्रश्नच पुढे अष्टावक्र गीतेच्या पहिल्या अध्यायाचा प्रारंभ ठरतो. राजा जनकांना बाह्य जगाचे नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वाचे सत्य जाणून घ्यायचे होते. अष्टावक्राचे पहिले शिक्षण, तू शरीर नाहीस. अष्टावक्रांनी कोणतेही मोठे कर्मकांड सांगितले नाही, कोणताही यज्ञ, तप किंवा कठीण साधना सांगितली नाही. त्यांनी थेट सत्य सांगितले, जर तुला मुक्ती हवी असेल तर स्वतःला शरीर समजणे सोड. त्यांच्या शिकवणीचा सार असा आहे, शरीर जन्माला येते, वाढते, वृद्ध होते आणि एक दिवस नष्ट होते. पण जो या सर्व बदलांचा साक्षी आहे तो आत्मा आहे. आत्मा जन्मत नाही, मरत नाही, तो कायम आहे. देह आणि आत्म्यातील फरक अष्टावक्र सांगतात, शरीर हे वस्त्रासारखे आहे. जसे आपण रोज कपडे बदलतो तसे शरीर ही बदलत राहते. बालपण, तरुणपण, वार्धक्य हे शरीराचे टप्पे आहेत. पण प्रत्येक टप्प्यावर एक गोष्ट कायम असते, मी आहे. लहानपणीचा फोटो पाहिला तरी आपण म्हणतो हा मीच आहे. तरुणपणातील फोटो पाहिला तरी म्हणतो हा मीच आहे. शरीर बदलले, चेहरा बदलला, विचार बदलले, पण मी बदललो का? अष्टावक्र म्हणतात, तोच मी म्हणजे आत्मा. दैनंदिन जीवनातील उदाहरणे. हा विचार समजण्यासाठी अष्टावक्रांचा संदेश आपण साध्या उदाहरणातून समजून घेऊया. तुम्ही कार चालवत आहात. कार तुमची आहे, पण तुम्ही कार नाही. कार खराब झाली तरी चालक वेगळा असतो. त्याचप्रमाणे शरीर हे आत्म्याचे साधन आहे, पण आत्मा म्हणजे शरीर नाही. आणखीन एक उदाहरण. समजा तुम्ही आरशात स्वतःला पाहता. आरशात दिसणारी प्रतिमा तुम्ही नसता, ती फक्त तुमचे प्रतिबिंब असते. तसेच शरीर हे आत्म्याचे बाह्य प्रतिबिंब आहे. खरी ओळख मात्र आत्म्याची आहे. दुःखाचे मूळ कारण. अष्टावक्र सांगतात, आपल्या बहुतेक दुःखाचे कारण एकच आहे. आपण स्वतःला शरीर समजतो. शरीर आजारी पडले की आपण म्हणतो मी संपलो. लोकांनी टीका केली की आपण म्हणतो माझा अपमान झाला. पण जर आपण आत्मस्वरूप समजलो तर बाह्य घटना आपल्याला इतक्या खोलवर हादरू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की जीवनातील भावना नाहीशा होतात, तर त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आजच्या काळातील संदेश. आज प्रत्येकजण आपल्या ओळखीचा शोध बाहेर घेत आहे. कोणीतरी पदामध्ये स्वतःला शोधतो, कोणीतरी पैशात, कोणीतरी प्रसिद्धीत. पण अष्टावक्र सांगतात, ज्याचा शोध तुम्ही बाहेर घेत आहात तो तुमच्या आतच आहे. बाह्य यश महत्त्वाची आहे, पण अंतर्मनाची शांती याहून अधिक महत्त्वाची आहे आणि ती मिळते स्वतःला आत्मस्वरूप म्हणून ओळखल्यावर. या शिकवणीचा सार काय? अष्टावक्रांचे पहिले शिक्षण केवळ राजा जनकासाठी नव्हते, ते प्रत्येक माणसासाठी आहे. दररोज काही क्षण स्वतःला विचारा, मी फक्त शरीर आहे का, की या शरीराचा अनुभवाचा शांत साक्षीदार आहे? हा प्रश्नच आत्मज्ञानाचा प्रवासाची सुरुवात आहे. पुढील भागाची झलक. आज आपण जाणून घेतले, तू शरीर नाहीस. या एका वाक्यामध्ये ती किती गहन तत्त्वज्ञान दडले आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, मन म्हणजे काय. मनच आपल्याला बांधते की मुक्तीही करू शकते.
अष्टावक्र मनाच्या खऱ्या स्वरूपाबद्दल काय सांगतात हे आपण पुढील भागात समजून घेऊ. जर आजचा भाग तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल तर तो नक्की आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि सत्यबोध चॅनलला सबस्क्राईब करून या आत्मज्ञानाच्या प्रवासात सहभागी व्हा. पुढील भागात पुन्हा भेटूया मनाच्या रहस्याचा शोध घेण्यासाठी. धन्यवाद.